श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे, कारण उद्या आहे अंगारक योग. उद्या विनायक चतुर्थी आहे आणि ती अंगारक योगावर आलेली आहे. त्यामुळे खूप शुभ असा दिवस आपल्यासाठी चालून आलेला आहे. वर्ष संपत आलेला आहे आणि वर्षाच्या शेवटी हा अंगारक योग जुळून आलेला आहे. त्यामुळे ह्या अंगारक योगावर आणि वर्षाच्या शेवटी आपल्या आयुष्यातील सगळे विघ्न दूर होण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा लाभण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी काही सेवा, काही उपाय आणि गणपती बाप्पांची मनोभावे उपासना करायची आहे. त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणून कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. तर चला सुरुवात करूया. मराठी वर्षात विशेष महात्म्य असलेला चातुर्मासाचा काळ सुरू होता आणि अगदी काही दिवसांनी चातुर्मासाची सांगता देखील होणार आहे. दिवाळीनंतर प्रबोधिनी देव उठणी कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. तत्पूर्वी कार्तिक शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी होत असते. नोव्हेंबर महिन्यातील या विनायक चतुर्थीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारक योग म्हणजे काय, तर यासंबंधी छोटीशी कथा आहे, तर ती तुम्हाला थोडक्यात सांगते किंवा त्याविषयीची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगते. ती पहिले ऐकून घेऊया आणि उद्याच्या दिवशी आपल्याला काय सेवा आणि उपाय करायचे आहे हे देखील आपण जाणून घेऊया. तर बघा, अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा असं जर आपल्याला वाटत असेल तर या दिवशी काही सेवा, काही उपाय करणं खूप गरजेचं आहे. तर चला जाणून घेऊया उद्याच्या दिवशी आपल्याला कुठली कुठली महत्त्वाची कामं करायची आहे ते. तर सर्वप्रथम उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर, अगदीच ब्रह्ममुहूर्तावर शक्य झालं नाही तर कमीत कमी सूर्योदयापूर्वी आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे. आता आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं, लाल रंगाचं फूल असेल तर ते देखील टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं आहे. हे करून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये नेहमीप्रमाणे गोमूत्र आणि त्यामध्ये थोडंसं जाड मीठ किंवा हळद टाकून घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. त्यानंतर मुख्य दरवाजावर यायचं. मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा, उंबरठा स्वच्छ करायचा, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं, मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाने शुभ लाभ लिहायचं आणि स्वस्तिक काढायचं. हे करून झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाचे 2 टिपके द्यायचे आहे. एक लाल आणि एक पिवळा असं हळदी कुंकवाने 2 टिपके द्यायचे. हे टिपके कशासाठी, तर रिद्धी सिद्धीच्या नावाने हे 2 टिपके आपल्याला द्यायचे आहे. हे करून झाल्यानंतर जेव्हा आपण रिद्धी सिद्धीचं स्मरण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आगमन करत असतात आणि आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य देखील करतात असं म्हटलं जातं. म्हणून हे महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून द्यायचा. त्यानंतर आपल्या देवघराजवळ यायचं. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते. या व्यतिरिक्त आपल्या मुख्य दरवाजावर देखील गणपती बाप्पांचा फोटो बऱ्याच ठिकाणी लावलेला असतो. आपल्या घरात येणारी जी विघ्न आहे ती टळण्यासाठी मुख्य दरवाजाला बाहेरून गणपतीचा फोटो हा लावायलाच हवा. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही नसेल तर उद्याच्या दिवशी तो तुम्ही लावू शकतात. आता गणपती बाप्पांची जी मूर्ती आपल्या घरामध्ये आहे त्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताने किंवा साधं पाण्याने किंवा दुधाने जरी अभिषेक घातला तरीही चालेल, पण गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक घालायचा आहे. आता ही झाली सेवा. पण जर तुमच्या घरात लहान मुलं खूप हट्टीपणा करत असतील, खूप चिडचिड करत असतील किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा तुमच्या कामामध्ये सतत विघ्न निर्माण होत असतील, सतत तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल, तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर 11 वेळेस किंवा 21 वेळेस अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक घालायचा आहे. अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर हे जे तीर्थ उरणार आहे ते त्या आजारी व्यक्तीला किंवा आपल्या मुलांना किंवा घरातील प्रत्येक कुटुंबियांनी जरी ते पिलं तरीही चालणार आहे. त्याने तुम्हाला सकारात्मक असे बदल दिसून येणार आहे. पण फक्त हे एकाच चतुर्थीमध्ये होतं का, तर नाही. हे तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला करायचं आहे. सातत्य जर ठेवलं तर निश्चितच 6 महिन्याच्या आत तुम्हाला याचा सकारात्मक बदल दिसून येईल. त्यानंतर अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर आपल्याला स्थानापन्न करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या कपाळी एक हळदीचा टिपका लावायचा आहे. आता जे विवाह इच्छुक आहे त्यांनी देखील गणपती बाप्पांच्या कपाळी हळदीचा टिपका लावायचा आहे. पण
ज्याला महत्त्वाच्या कामाला घराबाहेर पडायचं आहे त्याने जर उद्यापासून दररोज गणपती बाप्पांच्या कपाळाला हळदीचा टिपका लावला आणि तोच टिपका आपल्याही कपाळी लावला तर निश्चितच ते ज्या काही कामाला जाणार आहे त्या कामामध्ये 100% त्यांना यश प्राप्ती होणार आहे। हा उपाय तुम्ही करून बघा। आता उद्या मंगळवार आहे, गणपती बाप्पांची आराधना करायचीच आहे, पण मंगळवार म्हटलं तर मारुती रायाला समर्पित असतो। बऱ्याच जणांना असं वाटतं की मंगळवार म्हटलं तर गणपती बाप्पांना समर्पित, पण गणपती बाप्पांचा खरा वार हा बुधवार असतो, मंगळवार हा हनुमानाचा असतो। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला आपला मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी हनुमानाच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचं एखाद्या वस्तूचं दान करायचं आहे, किंवा आपण त्या ठिकाणी चना डाळ आणि गुळ देखील ठेवू शकतो। या व्यतिरिक्त बुंदीचे लाडू आपण जर प्रसाद म्हणून त्या ठिकाणी घेऊन गेलोत तरीही चालणार आहे। याने देखील मंगळ ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। त्यानंतर लाल गाईला आवर्जून उद्या गुळ आणि डाळ खाऊ घालण्याचा प्रयत्न करा। तुमच्या आजूबाजूला कुठे गोशाळा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन गाईला अशा प्रकारे गुळ आणि चना डाळ खाऊ घालायची आहे। तुमचा जो मंगळ ग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। कामात येणारे अडथळे देखील दूर होणार आहे। त्यानंतर बघा, गणेश चालिसाचं देखील पठण करायचं आहे। दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा गणेश चालिसाचं पठण करायचं आहे। त्यासोबतच तुमचं स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणायचं आहे। घरासाठी विश्वकर्मा चालिसाची देखील सेवा आहे। आता त्या सेवेसंबंधी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू, पण तुम्ही उद्यापासून जर गणेश पंचरत्न स्तोत्र दररोज वाचलं तर त्याने देखील तुमच्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे हे आपल्याला ठाऊक आहे, तसंच लाडू देखील प्रिय आहे। हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात, पण इच्छापूर्तीसाठी किंवा एखादं काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला गुळाचे छोटे छोटे लाडू बनवायचे, 11, 21, 51 कितीही बनवू शकतात। अशा प्रकारे गुळाचा नैवेद्य, गुळाच्या लाडवांचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। तो तुम्ही घरीही ठेवू शकता किंवा कुठल्या मंदिरात जाऊन केलं तरीही चालणार आहे, पण आवर्जून करा। आणि सलग तुम्ही संकष्टी चतुर्थी 4 ते 5 किंवा 6 किंवा जसं तुम्हाला जमणार आहे तसं चतुर्थीला केलं तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण करत असतो, पण खास एखाद्या इच्छेसाठी जर तुम्ही दुर्वांचा हा छोटासा उपाय केला तर त्याने देखील तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट बघायला मिळेल। काय करायचं, गणपती बाप्पांना 11 दुर्वांची जोडी समर्पित करायची। कशी तर 11 दुर्वा घ्यायच्या, त्याची एक जोडी बनवायची। अशा प्रकारे 11 दुर्वांची एक जोडी, अशा 11 दुर्वा घ्यायच्या आणि गणपती बाप्पांना अर्पण करायच्या। आता त्या मंदिरात जाऊन अर्पण करायच्या आहे। शक्यतो मंदिरातच जाण्याचा प्रयत्न करा, पण घराजवळ मंदिर नसेल तर मग घरी जरी केलं तरीही चालेल। 11 ऐवजी 21ही घेऊ शकतात, पण मग 21 जर तुम्हाला दुर्वांची जोडी अर्पण करायची असेल तर एका जोडीमध्ये तुम्हाला 21च दुर्वा घ्याव्या लागतील, हे लक्षात घ्या। त्यानंतर उद्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी तुम्ही गणपती बाप्पांसाठी अजून एक नवस करू शकतात। नवस करण्यासाठी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना एक लाल जास्वंदाचं फूल किंवा दुसरं गुलाबाचं लाल रंगाचं फूल घेतलं तरीही चालेल, एक लाल रंगाचा फळ, गुळ, खोबऱ्याची वाटी, एक नारळ, अशा प्रकारे आपण ह्या वस्तू घेऊन जायच्या आहे। त्यासोबतच 11 दुर्वा घेऊन जायच्या आहे आणि गणपती बाप्पांसमोर या सगळ्या वस्तू ठेवून आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना नवस करायचा आहे की गणपती बाप्पा, आजपासून दररोज मी तुमच्या एका मंत्राची जप करेल। तो मंत्र कसा तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। याची दररोज मी एक माळ जप करेल किंवा 121 वेळेस हा मंत्र मी दररोज म्हणेल, पण माझी अशी अशी इच्छा पूर्ण करा। अशा प्रकारे जर तुम्ही नवस केलात तर 100% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त करताना मनोभावे करा, विश्वासाने करा, 100% तुमची इच्छापूर्ती होणार म्हणजे होणारच। तर अशा प्रकारे हा छोटासा उपाय तुम्ही करू शकतात। ज्यांचा विवाह जमत नाही त्यांच्यासाठी हळकुंडाचा एक उपाय आहे। काय करायचं, 2 हळकुंड घ्यायचे, गणपती बाप्पाच्या मंदिरात घेऊन जायचे, गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ते हळकुंड ठेवायचे। पण चतुर्थी असल्यामुळे गर्दी असू शकते, जर तुम्हाला त्या ठिकाणी नाही ठेवता आलं तर तुम्ही जिथे बसाल तिथे समोर ते हळकुंड ठेवायचे। गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची। विवाह जमण्यासाठी प्रार्थना केल्यानंतर ते हळकुंड आपल्या घरी घेऊन यायचे, ते एका पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचे आणि ज्या मुलाचं किंवा ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्यांच्या कपाटात ते ठेवून द्यायचे। जोपर्यंत विवाह जमत नाही तोपर्यंत ते आपल्या जवळ बाळगायचे। एकदा की विवाह संपन्न झाला की ते पाण्यात प्रवाहित करायचे, पण फक्त लग्न जमलं आणि मग प्रवाहित केलं असं करू नका। लग्न झाल्यानंतरच तुम्हाला ते पाण्यामध्ये सोडायचं आहे। अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर लवकरात लवकर तुमचा विवाह जुळण्यासाठी मदत होणार आहे। विघ्न दूर होण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा। एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये 4-5 कापराच्या वड्या टाकायच्या आणि ते गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचं। प्रज्वलित करताना ओम गणगणपते नमः किंवा ओम विघ्नेश्वराय नमः असं म्हणायचं आणि हे जाळायचं आहे। हे जाळल्यानंतर ते निर्माल्यात टाकून द्यायचं आहे, खायचं नाही। अशा प्रकारे हा उपाय करा, विघ्न दूर होण्यासाठी मदत मिळेल। तर स्वामी भक्त हो, हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या। माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।